मित्रांनो, आज आपण निफ्टीचं वीकली अनालिसिस करणार आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, कधी तुम्ही आपल्या रेग्युलर व्ह्यूवर असणार तर मी तुम्हाला आहे ना काही सपोर्ट सांगितले ते 1 वीकच्या चार्ट पॅटर्नवर. करंटली हा एक सपोर्ट होता मागच्या वीकमध्ये जो सांगितला होता आणि त्याच्यानंतर हा एक सपोर्ट आपल्याला आता येणाऱ्या हिच्यामध्ये दिसू शकतो. तर हा एक सपोर्ट आहे, हा एक सपोर्ट आपल्याला इथे दिसतोय. आता हा सपोर्ट आपल्यासाठी मेन का बरं आहे? कारण इथून मार्केटने एक मोठं रिव्हर्सल घेतलं होतं आणि मार्केट वरच्या साईडला गेलेलं होतं. तर हा लास्ट सपोर्ट आपल्याला 21,800च्या आसपास दिसतोय आणि मागच्या वीकमध्ये कॅन्डल एकदम वीक बनलेली होती, म्हणजे बॉडी कमी होती आणि शॅडो जास्त होती. सिमिलर ह्या वीकमध्ये पण कॅन्डल जशीच बनली. हे काय सांगतं आपल्याला? व्होलटाईल मार्केट आहे, म्हणजे मार्केट वर गेलंय खाली गेलंय पण कुठेही सस्टेन केलं नाही आणि ऑलमोस्ट जिथे ओपन झालं होतं त्याच्याच नियर अबाउट मार्केट ह्या वीकमध्ये क्लोज झालेलं आहे. मंडेला जिथे ओपन झालं होतं तिथेच फ्रायडेला च्या आसपासच क्लोज झालेलं आहे. जास्ती डिफरन्स आपल्याला इथे पाहायला मिळत नाहीये मित्रांनो. तर यावरनं आपल्याला काय लक्षात येतंय की मार्केटमध्ये अनस्टेबिलिटी आहे. अनस्टेबिलिटी काय आहे? कारण वॉरच्या संदर्भात कोणतीही एक फिक्स न्यूज आपल्याला इथे पाहायला मिळत नाहीये. हे असं का होतंय? कारण अमेरिका या ठिकाणी सांगते की वॉर थांबली, सीज फायर आम्ही केलेलं आहे, आमच्या अटी मान्य होणार आहे आणि आम्ही पूर्णपणे युद्ध जिंकलेलं आहे. अशा भरपूर साऱ्या गोष्टी, पण इराककडनं कोणत्याही प्रकारचं कन्फर्मेशन येत नाहीये किंवा ज्याही सीज फायरच्या संदर्भातल्या ज्या गोष्टी होत्या त्याला कोण इराकने सपोर्ट केलेला नाहीये. याच्यावरनं काय लक्षात येतंय? युद्ध हे ग्राउंड लेवलला चालू आहे, फक्त ह्या न्यूज येतात. न्यूजमुळे मार्केट व्होलटाईल होतं, पण थोड्या वेळाने जेव्हा त्या पद्धतीचं काही डेव्हलपमेंट आपल्याला दिसत नाही त्यामुळे मार्केट परत या ठिकाणी खाली येताना दिसतंय. तर आता सिंपल आपल्याला काय लक्षात ठेवायचं? एक तर ऑइलच्या रेटवर आपल्याला मॉनिटर करायचंय. त्यानंतर इराक तोपर्यंत बोलत नाहीये की वॉरच्या संदर्भात कोणती न्यूज इराककडनं येत नाही तोपर्यंत कशावरही भरोसा ठेवायचा नाहीये. कारण तुम्हाला माहिती अमेरिकेचे स्टेटमेंटला आता त्या प्रमाणात मार्केट भरोसा करत नाही. ते तेवढ्या पुरता रिॲक्ट होतं पण त्याच्यानंतर ते जास्ती वेळ त्या पोझिशनला सस्टेन राहत नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची मित्रांनो. तर सपोर्ट मी तुम्हाला सांगितलं 1 वीकच्या कॅन्डलस्टिक पॅटर्नवर. कधी इथून ब्रेक झालं तर मग एक खूप मोठा निगेटिव्ह फॉल दिसतोय आपल्याला, कारण हा काइंड ऑफ एम पॅटर्न इथे आपल्याला बनताना दिसेल आणि एम पॅटर्नची नेक लेवलच आहे. हे ब्रेक झालं तर फर्दर आपण अजून खाली जाऊ शकतोय. आता अजून एक गोष्ट काय लक्षात ठेवायची आहे, आपली जी एक्सपायरी आता येणारी ही मंथली एक्सपायरी आहे सर्वात पहिले. त्यानंतर ही फायनान्शियल इयरली एक्सपायरी मित्रांनो, कारण फायनान्शियल इयर संपतंय. तर त्यामुळे ना ह्या एक्सपायरीला म्हणजे ह्या येणाऱ्या दिवसांमध्ये ना मार्केट व्होलटाईल खूप राहणार आहे. मार्केट खाली वर खूप होऊ शकतं आणि एका साईडला कधी मार्केट निघालं तर आपल्याला मोठी रॅली सुद्धा पाहायला मिळू शकते. कारण काय, फायनान्शियल क्लोजिंग आहे, मग भरपूर जणांच्या पोझिशन क्लोज होता, कोणाला प्रॉफिट लॉस असतं ते कुठे ना कुठे ते बुक करतात ह्या फायनान्शियल इयरमध्ये. त्यामुळे मार्केटमध्ये युद्धामुळे तर मोमेंटम आहेच, पण ह्या गोष्टीमुळे पण मार्केटमध्ये आपल्याला मोमेंटम पाहायला मिळेल. त्यानुसारच आपल्याला आपल्या पोझिशन ह्या मॅनेज करायच्या. सर्वात पहिले लक्षात ठेवा फायनान्शियल इयरची क्लोजिंग आहे, म्हणून हे आपल्याला लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. आपण आता वन डेच्या चार्ट पॅटर्नवर जाऊया. वन डेच्या चार्ट पॅटर्नवर आल्यानंतर आपल्याला काय दिसतंय की मार्केट खाली आलं, बाउन्स घेतला, परत खाली आलंय. आता हा एक सपोर्ट आहे इन्स्टंट आणि वरती हे रजिस्टर आहे. याच्या बिटवीन मार्केट राहिलं तर जास्ती काही मोमेंटम आपल्याला पाहायला मिळणार नाही. याच्या वरती गेलं तर शॉर्ट टर्मसाठी आपण बाय करू शकतो, याच्या खाली गेलं तर मग खालची लेवल तर तुम्हाला दिलेली आहे नियर अबाउट 21,800च्या आसपास आपल्याला एक मेजर सपोर्ट तिथे पाहायला मिळतोय. हे तर झालं ब्रॉड व्ह्यू. आता इंट्राडेसाठी आपल्या लेवल काय राहतील त्यासाठी आपल्याला 15 मिनिटाच्या चार्ट पॅटर्नवर जावं लागेल. 15 मिनिटाच्या चार्ट पॅटर्न आल्यानंतर सर्वात पहिले सपोर्ट कुठे आपल्याला, जिथे लास्ट टायमाला फ्रायडेने सपोर्ट घेतला किंवा मार्केट इथे क्लोज झालेला तो एक सपोर्ट आहे. त्यालाही कधी ब्रेक केलं मित्रांनो तो हा एक आपल्याला सपोर्ट इथे पाहायला मिळतोय. आता पुढचे सपोर्ट काढण्यासाठी आपल्याला थोडंसं चार्टवर मागे जावं लागेल. मागे आल्यानंतर पुढचा सपोर्ट आपल्याला या ठिकाणी हा दिसतोय, हा एक सपोर्ट आहे आणि यालाही कधी ब्रेक केलं तर नियर अबाउट आपल्याला या ठिकाणी हा एक सपोर्ट पाहायला मिळतो आहे. आता हे 4 सपोर्ट झाले. आता आपण 4 रेजिस्टन्स पाहू. मार्केट वरती कुठपर्यंत येऊ शकतं इमिजिएटली यायचं म्हटलं तर या ठिकाणापर्यंत मार्केट आपल्याला येताना देऊ शकतं. इथून पण आपण रिव्हर्सल पाहू शकतो. यालाही कधी ब्रेक केलं तर मार्केट या ठिकाणापर्यंत आपल्याला येताना दिसू शकतं आणि यालाही कधी ब्रेक केलं मित्रांनो तर मार्केट या ठिकाणापर्यंत आपल्याला येताना दिसू शकतं. आता ह्या लेवल दिलेल्या आहे, ह्या लेवल तुम्ही काय करायचं, चार्टवर लावून पाहायच्या, याची ॲक्युरेसी पाहिजे मित्रांनो की या लेवल कशा प्रकारे काम करतात. आणि याच्या वरती किंवा खाली गेलं वीकमध्ये तर नवीन लेवल आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला अपडेट करू. व्हिडिओ आवडला असेल, काही नवीन शिकायला मिळालं असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करा. मी भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.